नमस्कार शेतकरी मित्रांनो, तूर पिकाला जास्त वाढ पाहिजे, तुरीला भरपूर फुटवे पाहिजेत, शेंडा खुलल्यानंतर तुरीची वाढ जोरदार झाली पाहिजे असे असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. तूर पिकामध्ये आपण सर्वात प्रथम काय करणार आहोत, तर सर्वात प्रथम आपण तुरीचा शेंडा खुलणार आहोत. शेंडा खुलल्यानंतर तुरीच्या पिकामध्ये नवीन फुटवे यायला सुरुवात होणार आहे आणि या नवीन फुटव्यांची वाढ चांगली व्हावी म्हणून आपण तुरीला पहिली फवारणी करणार आहोत. तर या फवारणीमध्ये आपण तुरीवर सुरुवातीला येणाऱ्या किडीचा बंदोबस्त करणार आहोत. त्यानंतर तुरीच्या पिकामध्ये बुरशीजन्य रोग येऊ नये म्हणून बुरशीनाशक घेणार आहोत. पाऊस कमी जास्त झाल्यामुळे किंवा हवामानामध्ये बदल झाल्यामुळे तुरीवर ताण आला असेल तर त्यासाठीही आपण टॉनिक घेणार आहोत. आणि याच फवारणीमध्ये आपण सूक्ष्म अन्नद्रव्ये कोणते घेणार आहोत, म्हणजे आज आपण तूर पिकाची पहिली फवारणी अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहणार आहोत. पण कोणती फवारणी घेणार आहोत हे संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर तूर पिकाला भरपूर फुटवे पाहिजे असतील तर सर्वात प्रथम आपण करणार आहोत शेंडा खुडणी. तुरीचा मुख्य शेंडा वरच्या दिशेने वाढत असतो. आपल्याला तूर फक्त वरच्या दिशेने वाढलेली नको आहे. आपल्याला तुरीला भरपूर फांद्या आणि फुटवे पाहिजे आहेत, म्हणून योग्य अवस्थेत तुरीचा शेंडा खोडायचा. शेंडा खुल्यानंतर तुरीच्या बाजूला नवीन फुटवे यायला सुरुवात होते. नवीन फुटवे आले की पुढे या फुटव्यावर फांद्या येणार आहेत आणि पुढे या फांद्यावर फुले येणार आणि फुलांपासून शेंगा लागणार. म्हणून तुरीमध्ये सुरुवातीपासूनच फुटवे आणि फांद्याची वाढ चांगली होणे महत्त्वाचे आहे. म्हणून आपल्या पहिल्या फवारणीच्या नियोजनामध्ये शेंडा खुडणी ही सर्वात पहिली गोष्ट आहे. आता शेतकरी मित्रांनो, शेंडा खोडल्यानंतर तुरीमध्ये नवीन वाढ सुरू होते. नवीन पाने येतात, नवीन फुटवे येतात आणि याच वेळेला तुरीवर काही किडीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. यामध्ये पांढरी माशी, तुडतुडे आणि थ्रिप्स यांचा प्रादुर्भाव आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून शेंडा खोडल्यानंतर आपल्या तुरीच्या पिकामध्ये या किडी आहेत का ते पाहायचे. पानाच्या खाली पांढरी माशी आहे का, तुडतुडे आहेत का, पोळ्या पानावर थ्रिप्स आहेत का हे पाहायचं आहे. कारण आपण शेंडा खोडला आणि नवीन फुटवे यायला सुरुवात झाली, पण या नवीन फुटव्यावर किडीचा अटॅक झाला तर आपल्याला पाहिजे तशी वाढ होणार नाही. म्हणून सुरुवातीपासूनच तुरीच्या पिकाकडे लक्ष द्यायचे. जर किडीचा प्रादुर्भाव असेल तर त्यासाठी अलिका ही कीटकनाशक आपणास वापरायचे आहे. आता शेतकरी मित्रांनो, तुरीचा शेंडा खोडल्यानंतर पुढची काळजी म्हणजे बुरशीजन्य रोग. पाऊस जास्त झाला, वातावरणामध्ये आर्द्रता जास्त राहिली, ढगाळ वातावरण राहिले, हवामानामध्ये सारखा बदल झाला तर तुरीच्या पिकावर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो आणि पुढे तुरीच्या झाडाला मर रोग येऊ नये म्हणून आपण सुरुवातीपासूनच काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी आपण पहिल्या फवारणीमध्ये रोको हे बुरशीनाशक घेणार आहोत. म्हणजे तुरीचा शेंडा खोडायचा आणि त्यानंतर पहिल्या फवारणीमध्ये बुरशीनाशकाचा समावेश करायचा. आपल्या तुरीचे पीक सुरुवातीपासूनच चांगले राहावे, नवीन फुटव्यांची वाढ चांगली व्हावी आणि बुरशीजन्य रोगाचा त्रास होऊ नये यासाठीही काळजी घेत आहोत. आता शेतकरी मित्रांनो, आपल्याला माहीतच आहे की पाऊस कमी जास्त होत आहे. कधी पाऊस जास्त पडतो, कधी कमी पडतो, कधी ऊन जास्त असते तर कधी पूर्ण दिवस ढगाळ वातावरण असते. या सर्व गोष्टींचा परिणाम तुरीच्या पिकावर होतो. तुरीच्या पिकावर ताण येतो आणि आपण शेंडा खुडणी केली तरी झाडावर थोडा ताण येतो. म्हणून तुरीचे पीक या ताणातून लवकर बाहेर यावे आणि नवीन फुटव्यांची वाढ चांगली व्हावी यासाठी आपण पहिल्या फवारणीमध्ये इसाबिन टॉनिक घेणार आहोत. इसाबिन टॉनिक आपण याच फवारणीमध्ये मिक्स करणार आहोत. म्हणजे आपल्या पहिल्या फवारणीमध्ये किडीसाठी कीटकनाशक अलिका, बुरशीजन्य रोगासाठी रोको, पिकावर आलेल्या ताणासाठी इसाबिन टॉनिक अशा पद्धतीने आपण नियोजन करणार आहोत. तर आता शेतकरी मित्रांनो, याच पहिल्या फवारणीमध्ये आपण नॅनो DAP हे देखील घेणार आहोत. तुरीला वाढीसाठी अन्नद्रव्याची गरज असते, म्हणून पहिल्या फवारणीमध्ये नॅनो DAP चा वापर करणार आहोत. नॅनो DAP मधून तुरीच्या पिकाला नत्र आणि स्फुरद मिळण्यासाठी मदत होते. तर मित्रांनो, नॅनो DAP म्हणजे सर्व सूक्ष्म अन्नद्रव्ये नाहीत. नॅनो DAP म्हणजे नत्र आणि स्फुरद असते.
जर तुरीला झिंक, लोह, बोरॉन आणि इतर सूक्ष्म अन्नद्रव्याची गरज असेल तर त्यासाठी वेगळे मायक्रोन्यूट्रिएंट वापरावे लागेल. म्हणून आता शेतकरी मित्रांनो, आपल्या तुरीच्या पहिल्या फवारणीचे संपूर्ण नियोजन एकदा पाहूया. सर्वात प्रथम तूर पिकाचा आपणास शेंडा खोडायचा आहे. त्यानंतर तुरीमध्ये पांढरी माशी आहे का, तुडतुडे आहेत का, थ्रिप्स आहेत का हे पाहायचं आहे. कीडचा प्रादुर्भाव असेल तर अलिका हे कीटकनाशक आपणास घ्यायचं आहे. त्यानंतर बुरशीजन्य रोगाचा त्रास होऊ नये म्हणून रोको बुरशीनाशक घ्यायचं आहे. पाऊस कमी जास्त झाल्यामुळे किंवा हवामानामुळे तुरीवर ताण आला असेल तर इसाबिन टॉनिक आपणास घ्यायचं आहे. आणि याच फवारणीमध्ये नॅनो DAP ही औषध घ्यायचं आहे. म्हणजे आपल्या पहिल्या फवारणीमध्ये आपण 4 गोष्टीचे नियोजन करत आहोत. किडीचा बंदोबस्त, बुरशीजन्य रोगापासून काळजी, पिकावर आलेला ताण कमी करणे आणि अन्नद्रव्याचा पुरवठा. आता मित्रांनो, फवारणी केल्यानंतर तुरीकडे लक्ष द्यायचं आहे. नवीन फुटवे आले का, नवीन पाने आली का, फांद्याची वाढ कशी आहे, पानांचा रंग कसा आहे, किडीचा प्रादुर्भाव कमी झाला का, बुरशीजन्य रोगाची लक्षणे आहेत का हे पाहायचे. फवारणी केल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी परिणाम पाहायचा नाही. योग्य हवामान असेल, जमिनीमध्ये योग्य ओलावा असेल आणि तुरीची अवस्था योग्य असेल तर पुढील काही दिवसामध्ये नवीन फुटव्याची वाढ चांगली पाहायला मिळू शकते. म्हणून फवारणी करून शेत सोडून यायची नाही. फवारणीनंतरही तुरीकडे लक्ष द्यायचं आहे. तरी मित्रांनो, तूर पिकाला जास्त वाढ आणि भरपूर फुटवे पाहिजे असतील तर सर्वात प्रथम तुरीचा शेंडा खोडा. शेंडा खोडल्यानंतर तुरीमध्ये पांढरी माशी, तुडतुडे आणि थ्रिप्स यांचा प्रादुर्भाव आहे का ते पहा. किडीचा प्रादुर्भाव असेल तर योग्य कीटकनाशक वापरा. बुरशीजन्य रोग येऊ नयेत म्हणून रोको बुरशीनाशक वापरा. पाऊस कमी जास्त झाल्यामुळे किंवा हवामानामुळे तुरीवर ताण आला असेल तर इसाबिन टॉनिक वापरा. आणि याच पहिल्या फवारणीमध्ये नॅनो DAP म्हणजे सर्वात प्रथम शेंडा खोडणे आणि त्यानंतर तुरीची पहिली फवारणी. योग्य अवस्थेत आणि योग्य पद्धतीने हे नियोजन केले तर तुरीच्या नवीन फुटव्यांना चांगली वाढ मिळण्यासाठी मदत होऊ शकते आणि पुढे तुरीला चांगल्या फांद्या, फुले आणि शेंगा मिळण्यासाठी पिकाची अशीच काळजी घेत राहायची. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. शेतकरी मित्रांनो नक्की शेअर करा. धन्यवाद. जय जवान, जय किसान.